तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरपूर्वक वागू लागले. पण विठोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडाचा द्वेष करीत असत. त्यांना संन्यासाची ठेवत असत. एकदा असंच झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्तीदादांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं. त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली. पैठणच्या विसाजी पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे दुकानदारे तुम्हा संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं. मुक्ता हिरुजली, घरी आली, रडू लागली. कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवणार येणार नाही याचं दुःख दिलं झालेलं. पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वराने विचारलं, का काय झालं मुक्ते? मुक्ता रडत रडत ज्ञानदाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादा ही कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. का काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकांनी मला फुटकट खापर देखील मिळू नये आखलून लावलं. भिकाऱ्यांना मांडे खाण्याचे कसले डोवाले म्हणून अपमान केला. अगं इतकेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे. अरे पण कसे मांडे भाजायचे? का तू तयारी तर कर. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ताला होती. मुक्ता उठली, तयारीला लागली. मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते. फक्त गरज होती ती खापराची. ज्ञानदादा, कुठाय रे खापर? कशावर भाजू मी मांडे? ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओनवे झाले. आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल गुंद तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, म्हणजे हा माझ्या पाठीवर. तशी मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली. इकडे मुक्ता कशी बरे मांडे बसते हे बघण्यासाठी विसाजी पंत आणि शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले. विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग. शास्त्री बुवा, होई संन्यासाची पोरं, पण डोळ्याने मांडे खायचे म्हणे. या मुक्तेला खापर सुद्धा मिळू दिलं नाही. बघतोच ना कसे मांडे बसते ती. चला ओ विसाजी पंत, चला काही कार्टी काढतात ते बघूया, मग अंदाज घेऊ आणि मुळी बांधू असं म्हणताय. मग चला. इकडे निवृत्तीदादांची मांडे पूर्ण झाली होती. ते मांडे फारच छान झाले ना. याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला. हा इतका सुंदर तवा मिळालाय म्हणूनच ते रुचकर झाले. निवृत्ती मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं. पण खापर न मिळू दिल्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे बसते. त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले आणि आश्चर्यचकित झाले. विसोबा, काय बघतोय? अहो, ज्ञानदेवाच्या पाठचा तवा करून मुक्ता मांडे बसते, आश्चर्यच आहे. शास्त्रीबुवा, हो चमत्कारच आहे. लोक म्हणतात त्या मुलं खरंच अवतारी आहे ती. विसोबा, मी खरंच त्यांची माफी मागतो. इतकी वर्ष भावनांना खूप छळ याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता. क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखण्यात. चुकलो मी, क्षमा असावी, क्षमा असावी. त्याच वेळी ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द. विसोबा काका, दृष्टी नितळ केलं तर सारं सात्विक दिसतं. तुमच्या दृष्टीचा भ्रम गेला यातच सारं काय आहे. पण विसोबा काका, तुम्ही खेचरासारखं राहाल आणि विसोबा साठे नाही तर विसोबा खेचर म्हणून ओळखले जाल. विसाजी पंतांना त्यांची चूक समजली आणि ते ज्ञानेश्वरांना शरण आले. प्रेक्षक हो, तुम्हाला जर हा देखावा आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पालखीने सांगण्यासाठी. धन्यवाद. अतिशय सुंदर असा पौराणिक देखावा सादर केलाय खेम वर्धन पालखी नृत्य पथक पालपेने या संघानं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या ईश्वर रूपी संतांचा हा देखावा पुराणामध्ये आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. तो या ठिकाणी सादर झालाय. ज्ञानेश्वरांच्या पाठीवर बांधलेले मुक्ताईचे मांडे. आणि आता यानंतर पुढची 20 मिनिटं पालपेने संघाला दिली जातील पालखी नृत्य करण्यासाठी. त्यामुळे नृत्य वादन त्यांचा कार्यक्रम चालू असताना आतमध्ये कोणी नाही जायचं. तुम्ही बाहेरून काय करायचं ते करायचं. रिंगणात आतमध्ये कोणीही जायचं नाही. ज्या क्षणाला पालपेने संघ पालखीला स्पर्श करणार त्या क्षणापासून आपली 20 मिनिटाची वेळ चालू होणार.
प्रेक्षक हो, तुमच्याकडून मी जेव्हा जेव्हा टाळ्या मागेन तेव्हा तेव्हा टाळ्या मात्र कडकडून वाजायला पाहिजे. चला निळकंठेश्वराला नमस्कार करून या ठिकाणी मलकणे गावची ग्रामदेवता बाबा आणि वरदान मातेला नमस्कार करून पहिला प्रवेश होतोय. पालपेने संघाचा हा कलाकार डोक्यावर पेटी समय आहे, हातामध्ये 2 निरंजन आहे आणि पायाखाली ठेवली आहे. डोक्यावर हा कलाकार या ठिकाणी पहिली प्रदक्षिणा घालतोय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पालखीला पहिली आरती ओवाळली जाते, पहिला नमस्कार केला जातोय. पालपेने संघाकडून नुसता नमस्कार नाही तर साष्टांग दंडवत घातले जाते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. अतिशय सुंदर बॅलन्स महत्वाचा आहे. पहिला साष्टांग दंडवत या ठिकाणी महाराजांच्या चरणावर अर्पण केला. आज महाराजांची जयंती आहे. पावणे 400 वर्षापूर्वी रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्तानं आयोजित केलेली भव्य आणि दिव्य कोकणची सांस्कृतिक वसा जोपासणारी स्पर्धा पालखी नृत्य स्पर्धा. पहिला नमस्कार या ठिकाणी केला गेलाय पालपेने संघाकडून आणि आता इतर कलाकार प्रवेश करणार. चला वेळ काढू नका, पालपेने संघ चला पटपट. दुसरा पुकार किमी आनंद देऊ ना.
जी काही तुमची प्रॉपर्टी असेल ती एकदाच आतमध्ये घ्या. कार्यक्रम चालू झाल्यानंतर ना तुम्हाला बाहेर जाता येणार ना आतमध्ये कोणाला घेता येणार. तसं झालं तर जेवढ्या वेळा तेवढे तुम्ही कराल तेवढे तुमचे गुण कमी होतील. चला वेळ काढू नका, पटकन. कल्पेने सांगा खूप वेळ घेत आहे. पटपट पटपट सगळी प्रॉपर्टी रेडी ठेवायची. या ठिकाणी ही जी स्पर्धेची पालखी आहे ती कलाकाराने आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. 2 तासाचा गजर व्हायला लागला. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आयोजकांनी आणलेली आहे आणि सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी आहे. उरलेले 6 कलाकार बघा कमळाच्या पाकळ्यासारखे या ठिकाणी त्यांच्या प्रत्येकाच्या कपाळावर पेटी समीर पेट निरांजन ठेवलेलं आहे आणि पालखेने सकाळवरून पुष्पवृष्टी केली जाते महाराजांच्या या पालखीवर. या स्पर्धेतला स्पर्धा क्रमांक 2 पद्मावती देवी पालखी पदक मार्गक्रमाने आपल्याला पहिला पुकारा आपण तयार राहायचा आहे. मार्गक्रमाने सगळं आपल्याला पहिला पुकारा आपण तयार राहायचा आहे. 2 तासाचा गजर व्हायला लागलाय. पारंपरिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्यावर पारंपरिक असं नृत्य केलं जाणार पालखेने संघाकडून. पूर्णपणे पारंपरिक वाद्य आणि त्या पारंपरिक वाद्याला साजेसं पारंपरिक असं नृत्य सादर केलं जात आहे. या आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय अजयभाऊ खाडे आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव मंडळ भागर यांना खरोखर धन्यवाद देईन. अगदी कमी वेळेमध्ये अप्रतिम असं नियोजन आपण केलं आणि ही सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. एकटा कलाकार संपूर्ण पालखी आपल्या अंगावर घेऊन फिरवण्याचा प्रयत्न. वाद्याचा प्रकार बदलतोय. वाद्य बदललं की आत्ताचं नृत्य बदलतं. या पालखी संघामध्ये हा सगळ्यात पुढे जो छोटा ढोलवाला आहे तो छोटा ढोलवालामध्ये या सगळ्या वाद्य कलाकारांचा तो कॅप्टन आहे. त्याच्या बारीक इशाऱ्यावर सगळे वाद्य वाजत असतं. जरी व्यक्तीला लहान असला तरी तो किमतीनं मात्र महान असा छोटा उडी कलाकार ढोलवाला. आज पालखी संघामध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला सगळं सुंदर असा कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी पालखेने संघाकडून होतोय. 2 अनुभवी ढोलवाले, 2 नवतरुण ढोलवाले, 1 ताशेवाला, साजवाला, निशाणवाला. मार्गक्रमाने संघ आपल्याला 2 नंबरला कार्यक्रम करायचा आहे, तयार राहायचा आहे. 3 नंबरला मळण संघ आपण कार्यक्रम करणारा. 3रा क्रमांक मळण संघ, 4था क्रमांक तनाळी संघ, 5वा क्रमांक दिंडवी संघ,
विजय भाऊ खाडे यांनी हा क्रम प्रत्येक संघाला दिलेला आहे. त्याप्रमाणेच कार्यक्रम होणार आहे. वाद्याचा प्रकार बदलतोय. गांडाव पिंजाव कोकणातलं हे पारंपरिक असं वाद्य की जुनी जाणती मंडळी आपल्या आजोबा बंधोबा गांडाव पिंजाव शिमगा आला की गांडाव पिंजाव वाजावा लागला असं म्हणायचे. तेच वाद्य पारंपरिक वाद्य आहे आणि पारंपरिक वाद्याला साजेसं असं पारंपरिक नृत्य सादर होणार. ताळमेळ महत्वाचा आहे. उभे असलेले प्रेक्षक तुम्हाला विनंती आहे खाली बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतो. वाद्य गतिमान झालं. वाद्य गतिमान म्हणजे नृत्य गतिमान. प्रेम वरदान पाचशे चित्रपट पालपेने या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. पालखी नृत्य ही आपल्या कोकणची परंपरा आहे. प्रत्येक गावागावामध्ये एकदा का फाल्गुन नवचैत्र पंचमी झाली की भाग पंचमीच्या दिवशी आपल्याकडे होळ्या लागायला सुरुवात होते आणि त्या होळीपासून ढोल ताशाचा गजर प्रत्येक गावागावात व्हायला लागतो. त्यानंतर शेवटचा होम लागला की त्यानंतर आपल्या कोकणामध्ये पालखी बसून आपली जी ग्रामदेवता आहे ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येते आणि आपल्याला दर्शन देत असते. कोकण प्रांताची ही संस्कृती आहे आणि ती जोपासण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला सर्वांकडून केलं जातं. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय. छोटा ढोलवाला इशारा करतोय. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. सगळे कलाकार पालखीजवळ येत आहेत. पालखी उंचावलेली आहे. पुन्हा एकदा एका कलाकारांच्या डोक्यावर पालखी दिली जाते. पायाखाली स्टीलची परात आणली जाते. त्या परातीवर उभा राहून हा कलाकार या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न करणार. अतिशय अवघड प्रकार आहे पण निश्चितच तो प्रयत्न निश्चित असणार आहे. प्रेक्षकांना तुम्हाला हे आवडत असेल तर टाळ्या वाजवा पाहिजे. अतिशय सुंदर अजून काही वेगळं साधन होत आहे का? मला वाटतं पायाखाली टेके घेऊन सुद्धा हा कलाकार या ठिकाणी पालखी नाचवण्याचा प्रयत्न. समोर उभी असलेली मंडळी जरा तुम्हाला विनंती आहे स्टेजवरच्या महिलांना कार्यक्रम दिसत नाही खाली बघा काहीतरी इकडे साईडला या. स्टेजच्या समोर हे सगळे उभे असलेले तुम्हाला विनंती आहे खाली बघा काहीतरी साईडला या. सुंदर सुंदर अशी या सनईमधून आपल्याला गाणी ऐकायला मिळत आहेत. अजून एक अवघड प्रकार पालखीचा जो कुंभ आहे तो डोक्यावर घेतलेला आहे आणि या ठिकाणी ही पालखी नाचवण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर आणि वेगळी अशी पालखी या मंडळानं खास या कार्यक्रमासाठी बनवली आहे. निशाणवाला आणि झाजवाला हे दोन कलाकार आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुंदर असं चाली सादर केल्या जातात.
पालपणी संघाकडून काही पौराणिक चाली आहेत तर काही नव्यानं काल्पनिक तयार केलेल्या चाली या ठिकाणी सादर केल्या जात आहेत. पूर्णपणे पारंपरिक पेहराव केलेला संघ आहे. सदऱ्यावर कमच्या, त्याचबरोबर डोक्यात टोपी, पालखी नाचवणारे कलाकार, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा, असं पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पालखीने संघ आपल्या निर्धारित वेळेमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर आपली कला सादर करतोय. आज या सोमनाथ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव मंडळ ग्रहालय यांच्या वतीनं संपन्न होत आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी वाद्याचा प्रकार बदलतोय आणि मला वाटतं पालपेने संघाकडून पहिला मनोरा लावला जातोय. मंडळी दयाटीमध्ये आपण एकावर एक कलाकार बघतो, खेळ रचत असतात. तिथं पालखी नृत्यामध्ये एकावर एक दुसरा कलाकार आहे आणि मनोरा सादर केला जातोय. प्रत्येक संघाला आपल्या दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये 3 मनोरे लावण्याची संधी असते. प्रत्येक मनोऱ्याला 2 गुण दिले जातात. जर तो परिपूर्ण झाला तर दुसरा मनोरा पालपेने संघाकडून सादर केला जातो. प्रेक्षकांना हा अवघड प्रकार आहे, कारण पालखी नृत्य स्पर्धेचे सगळ्यात महत्त्वाचे 2 नियम आहेत. पालखी नाचवत असताना कुठल्याही कलाकाराचा पाय पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा पाय म्हणजे ज्याला आपण फूट म्हणतो तो जमिनीला लागता कामा नये. हे 2 महत्त्वाचे नियम प्रत्येक संघाला बदल करत असतात. जर एक जरी नियम मोठ्या संघाने मोडला तरी तो संघ स्पर्धेत भाग घेऊ शकतो. पुरेपूर वापर होतोय. या ठिकाणी म्युझिकचा सुद्धा वापर केला जातोय. पालपेने संघ आज पूर्णपणे तयार कृषी मैदानाला उतरलाय. घरचं मैदान आहे, खूप ग्राउंड आहे, त्यामुळे जेवढं काही सादर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न पालपेने संघाकडून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वा वा, अतिशय सुंदर. स्पर्धक क्रमांक 2 पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गक्रमाने आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. आपण जवळ येऊन थांबायचं आहे. आहा, सुंदर. वा वा वा. आता मात्र या ठिकाणी सुंदर अशी कलाकृती पाहायला मिळते. निशाणवाला झाडवाला दोघांची ट्रॅजेडी या ठिकाणी पाहायला मिळाली.
वस्तीनं लहान आहे पण जबरदस्त कला त्याच्या अंगात भरलेली आहे. हॅलो दांडियाचा वापर केला जातोय. गुजरातचा दांडिया महाराष्ट्रामध्ये कधी आला, गावागावात वाडीवर कधी खेळला गेला हे तुम्हाला मला कळलंच नाही. त्याच दांडियाचा वापर इथं पालखी नृत्यामध्ये सुद्धा केला जातोय. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. पालपेने संघ शेवटची 5 मिनिटं. ओहो. आहाहाहा. सुंदर. पालखीवर फुगडी घातली जाते. मार्गक्रमाने संघ चला, करून करावे चला. पुन्हा वाक्य बदलतं. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. पालपेने संघ 4 मिनिटं शिल्लक. पुन्हा एकदा पालखी उत्सवली गेले. अजून काहीतरी वेगळा मनोरा सादर करण्याचा प्रयत्न दिसतोय पालपेने संघाचा. 2 बाजूला 2 गरुड रूपी मनोरा केलाय. एक कलाकार खांद्यावर, दुसरा कलाकार खांद्यावर. अतिशय जबरदस्त असा नजारा पाहायला मिळतोय. वाद्य गतिमान झालंय. ढोल गतिमान, ताशा गतिमान, सनई गतिमान, सूर गतिमान, निशाणवाला, झाडवाला सगळेच कलाकार गतिमान. पुन्हा वाद्य बदललं जातंय. एकटा कलाकार संपूर्ण पालखी आपल्या एका हातामध्ये घेतलेली आहे आणि एका पालखीला चौकतोय. शेवटचे 3 मिनिटं शिल्लक. वा 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 वा. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला हा पालखी संघाचा परफॉर्मन्स. वेगवेगळे प्रकार सादर केले जातात. काहीतरी नवीन नवीन दाखवलं जात आहे. डोक्यावर तांबे, तांब्यावर पालखी आहे. जबरदस्त डोक्यावर बसून पालखी फिरवली जाते. अवघड प्रकार आहे. जरा जरी चूक झाली तरी पालखी खाली येऊ शकते. पण अवघडाला सोपं करण्याचं काम हे कलाकार करत असतात. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. आहा. कदमताल. वेगळा वाद्याचा प्रकार. जास्तीत जास्त वाद्याच्या चाली मारायचा इरादा या छोट्या ढोलवाल्याला केलेला आहे. कारण जेवढ्या ढोलाच्या चाली जास्त आणि परफेक्ट बसतात तेवढे वाद्याला मार्ग मिळणार. सलाम केला जातोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला पालखी संघाचा परफॉर्मन्स या ठिकाणी सूर मारला जातोय. प्रत्येक वाद्याची सुरुवात ही सुरानं करायची आहे आणि शेवट सुद्धा सुरानं करायचं आहे. सूर म्हणजे बदला नाही तर सूर म्हणजे ढोलावर वाजवलेलं वाद्य. पुन्हा एकदा गरुड रूपी या ठिकाणी जबरदस्त असा मनोरा. शेवटची काही सेकंद शिल्लक. शेवटची काही सेकंद शिल्लक असताना हे म्हणतात पालपेने ढोल गतिमान झाले, ताशा गतिमान, सनई गतिमान, सूर गतिमान. सगळे कलाकार पंक्ती
श्री